यशवंतराव होळकर शिक्षण प्रसारक मंडळ कोंढार संचलित माननीय अण्णासाहेब हाके माध्यमिक विद्यालय व रोकडूबाबा विद्यार्थी वसतिगृह कोंढार तालुका नांदगाव जिल्हा नाशिक सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतच्या मुलांना मोफत प्रवेश देणे सुरू आहे. शाळेची व वसतिगृहाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. शाळेची व वसतिगृहाची सुसज्ज इमारत व निसर्गरम्य वातावरण, मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र पटांगण, 10वीच्या 100% निकालाची परंपरा, अनुभवी शिक्षक वर्ग, सर्व विषयांचे सकाळी मोफत जादा तास, विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे वैयक्तिक लक्ष, वसतिगृहात मुलांना मोफत राहणे, नाश्ता व जेवणाची व्यवस्था, मुलांना जेवणासाठी ताट, वाटी, ग्लास व तांब्या याचीही व्यवस्था, वसतिगृहातील मुलांना पाठ्यपुस्तके व वह्या मोफत वाटप, वसतिगृहात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय फक्त 60 मुलांनाच मर्यादित प्रवेश आहे. त्यामुळे गरजू व होतकरू मुलांनी त्वरित प्रवेश घ्यावा. चे उपाध्यक्ष विजयराव हाके, सौ कल्पना हाके. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मौजे कोंढार गावचे भूमिपुत्र व नाशिक जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व अर्थसभापती, जिल्ह्याचे नेते समाजभूषण स्वर्गीय अण्णासाहेब तथा बाबूराव महादू हाके यांनी आपले थोरले बंधू चिंतामण दादा हाके बळेगाव येथील, पुंजाराम भाऊ नाईकवाडे कोंढार येथील, सोनूबाबा शेंडगे, भिला शेंडगे, सीताराम हाके गुरुजी, सातपुते गुरुजी, पद्मने गुरुजी, सर्व गावकरी, नांदूर येथील सकाहरी लव्हाटे, गंगाधर बिडगर, लक्ष्मण वडगर, दरहेल येथील सुरेश पाटील कुनगर, भारडीचे माजी सरपंच श्री विक्रमदादा मारकंड, धनेर येथील गोविंद कदम, साहेबराव कदम, पिंपराळे येथील भागवत अण्णा शिरमाळे तसेच परिसरातील नागरिकांच्या पुढाकाराने सन 1990 साली महाराजा यशवंतराव होळकर शिक्षण प्रसारक मंडळ कोंढार तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली व ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. अण्णासाहेबांनी सदर संस्था संचलित माननीय अण्णासाहेब हाके माध्यमिक विद्यालय कोंढार हे एक विद्यालयाची सुरुवात करून कोंढार छोट्याशा गावात ज्ञानगंगेची रोपटे लावली. सुरुवातीला इयत्ता 8वीचा वर्ग सुरू करण्यात आला. त्यावेळेस शाळेत 40 विद्यार्थी होते. आज मितीस इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत वर्ग सुरू असून 8वी, 9वी, 10वीच्या 2-2 तुकड्या आहेत व 550 ते 600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परिसरातील बहुसंख्य समाज हा मेंढपाळ करणारा असल्याने त्यांच्या मुलांची राहण्याची व शिक्षणाची गैरसोय होत होती व ते शिक्षणापासून वंचित राहत होते. हे लक्षात घेऊन अण्णासाहेबांनी 1992-93 या वर्षात रोकडूबाबा विद्यार्थी वसतिगृह कोंढार येथे चालू केले. सदर वसतिगृहाची मान्य संख्या 60 आहे. तेव्हापासून व आजपर्यंत 1500 ते 2000 विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षण घेऊन वेगवेगळ्या हुद्द्यावर व नोकरीवर करत आहेत व देशसेवाही करत आहेत. वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना नाश्ता व 2 वेळचे चांगले जेवण दिले जाते. वसतिगृहात राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था आहे. शाळेला व वसतिगृहाला प्रशस्त अशी इमारत असून भव्य क्रीडांगणही आहे व निसर्गरम्य वातावरण सुद्धा. शाळेमध्ये संगणक कक्ष, प्रयोगशाळा व वाचनालय आहे. शाळेमध्ये दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. दररोज विद्यार्थ्यांसाठी मोफत जादा तासिका घेतल्या जातात. त्याचा आढावा दर महिन्याला मुख्याध्यापक घेतात व त्याचा अहवाल संस्थेला सादर करतात. शाळेमध्ये आंतरशालेय क्रीडा, रांगोळी स्पर्धा, निबंध त्याचबरोबर इतर सर्व स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच शाळेमध्ये इयत्ता 10वीचे परीक्षा केंद्र आहे. शाळेचे नाव लौकिक व्हावे व आदर्श शाळा व्हावी हे अण्णासाहेबांचे स्वप्न होते. परंतु अण्णासाहेबांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्यानंतर त्यांच्या कार्याची धुरा त्यांच्या पत्नी श्रीमती दुर्गाताई बाबूराव हाके यांनी व्यवस्थित सांभाळली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे उच्च शिक्षित मुले डॉक्टर दिलीपराव हाके व विजयराव हाके यांच्या मार्गदर्शनात शाळा व वसतिगृह आजही प्रगतीपथावर आहे. शाळेच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी
व प्रगतीसाठी तत्कालीन मुख्याध्यापक श्री दामोदर मुरलीधर शर्माळे सर, विद्यमान मुख्याध्यापक श्री त्र्यंबक नामदेव सापनर सर, तसेच लिपिक श्री शांताराम राजाराम गोटे व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी हे व्यवस्थित पार पाडत आहेत. तसेच वसतिगृहाची जबाबदारी अधीक्षक श्री बापूराव विक्रम मार्कन सर व इतर सर्व कर्मचारी व्यवस्थित पार पाडत आहेत. या कामी त्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिलीपराव हाके, विजयराव हाके, सौ कल्पना हाके, श्रुतिका हाके, श्री भगवान वनमने, श्री भागवत अण्णा शर्मळे, श्री केतन हाके, सौ लताताई खताळ, बापूसाहेब मार्कंड सर यांचे मार्गदर्शन व सहकार्याने शाळेत आजही मोठ्या वटवृक्षाचे रूपांतर झाले आहे. तरी आम्ही श्री दिलीप बाबूराव हाके, अध्यक्ष महाराजा यशवंतराव होळकर शिक्षण प्रसारक मंडळ कोंढार, श्री त्र्यंबक नामदेव सापनर सर, BA B.Ed फिजिक्स, मुख्याध्यापक माननीय अण्णासाहेब हाके माध्यमिक विद्यालय कोंढार, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक, श्री बापूसाहेब विक्रम मार्कंड सर, अधीक्षक रोकडबाबा विद्यार्थी वसतिगृह कोंढार, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक असे पालकांना आवाहन करतो की सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याचा शाळेत व वसतिगृहात प्रवेश घ्यावा ही विनंती. नमस्कार सर. नमस्कार. आपण नांदगाव तालुक्यातील कोंढार इथे आलेलो या संस्थेत भेट देण्यासाठी आलो. तर संस्थेचे काय नाव आहे तुमचं? महाराजा यशवंतराव होळकर शिक्षण प्रसारक मंडळ कोंढार, तालुका नांदगाव. तुमची ओळख? माझे नाव त्र्यंबक नामदेव सापनर, मुख्याध्यापक अण्णासाहेब हाके माध्यमिक विद्यालय कोंढार. तुमच्या संस्थेत काय काय विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवले जातात? आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाबरोबरच या ठिकाणी विविध उपक्रम आम्ही राबवतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच त्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा त्यासाठी आम्ही विविध आंतरशालेय क्रीडा स्पर्धा असेल, त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा, लेखन स्पर्धा या ठिकाणी अनेक प्रकारचे आम्ही ठिकाणी उपक्रम राबवत असतो दरवर्षी. आणि या ठिकाणी शाळा भरल्यापासून आम्ही जे मुलं आहे हा जो प्रवाह हा पूर्ण ग्रामीण भागातला प्रवाह असल्यामुळं त्या लोकांची आर्थिक परिस्थिती फार बिकटीची आहे. त्यामुळे या शाळेमध्ये आम्ही सर्व वर्गांसाठी मोफत घेत असतो. त्याचप्रमाणे जे कच्चे मुलं आहेत, जे अभ्यासामध्ये थोडे बॅक आहे, यांच्याकरता आम्ही पेशे वर्ग या ठिकाणी सकाळी भरवत असतो. आणि त्या मुलांचा शैक्षणिक आढावा या ठिकाणी दर महिन्याला आमच्या मासिक मीटिंगमध्ये आम्ही घेत असतो की जेणेकरून ते त्यांच्या ठिकाणी सगळी प्रगती व्हावी. या ठिकाणी आमच्या संस्थेचं एक 60 विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे. त्या ठिकाणी मुलांना मोफत निवास व्यवस्था, त्या ठिकाणी मुलांना मोफत जेवण मिळतं, त्याप्रमाणे युनिफॉर्म मिळते, ताट तांब्या हातरून त्या ठिकाणी सर्व मिळतं. त्या ठिकाणी हातरून पांघरून वगैरे सर्व मिळतं. आमचं वसतिगृह रोकडबाबा विद्यार्थी वसतिगृह कोंढार, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. या वसतिगृहाचे अधीक्षक आमचे माननीय मार्कंड सर आणि मी अण्णा सरोदे वसतिगृहाचं सहाय्यक या पदावर काम करतो. वसतिगृहाचे इतरही कर्मचारी पहारेकरी संजय मामा पगारे आणि स्वयंपाकीनताई सुमनताई बिटगर आणि अनिताताई वाबळे, आम्ही सर्व कर्मचारी या रोकडबाबा विद्यार्थी वसतिगृहात काम करीत असताना या वसतिगृहामध्ये 60 विद्यार्थी गेले 1992-93 सालापासून म्हणजे अनेक 32 ते 33 वर्षापासून या वसतिगृहामध्ये दरवर्षी 60 विद्यार्थी शिकून जात आहेत. जवळजवळ 1500 ते 2000 विद्यार्थी या वसतिगृहातून शिकून उच्च पदावर त्यांनी काम केलंय आणि देशाची ते सेवा करतायत. या वसतिगृहामध्ये प्रामुख्यानं मुलांच्या सुखसुविधा म्हटलं तर प्रशस्त असा हॉल आहे, भोजन व्यवस्था आहे आणि स्वयंपाक रूम स्पेशल आहे. मुलांसाठी टॉयलेट बाथरूम एक चांगलं स्वच्छ आणि वेगळ्या साईडला आहे. आणि या वसतिगृहामध्ये मुलांना आम्ही आमच्या वसतिगृहाची दिनचर्या मुलांना आम्ही 5:30 ते 5 वाजता उठवतो आणि थोडा व्यायाम करून मुलांसाठी 7:30 वाजता आम्ही नाश्ता देतो. मग त्या नाश्त्यामध्ये सर्व कडधान्य असतील आणि त्यानंतर आम्ही 10:30 वाजता मुलांना जेवण देतो.
जेवण झाल्यानंतर मुलं शाळेत जातात आणि 2 वाजता मुलांसाठी पोषण आहारची खिचडी किंवा काय ते मेनू असतील ते तिथं शाळेत असतात. त्यानंतर 5 वाजता शाळा सुटल्यानंतर आमचे मुलं वसतिगृहात येतात, थोडा खेळ खेळतात आणि 6:30 वाजता मुलांना आम्ही जेवण देऊन अभ्यासाला बसवतो. रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही मुलांचा अभ्यास घेतो, अशी आमची दिनचर्या आहे. पालकांना मी आमच्या वसतिगृहाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष माननीय दिलीपरावजी हाके आणि वसतिगृहाचे अधीक्षक माननीय मार्कंड सर या सर्वांच्या आणि शाळेचे मुख्याध्यापक चापनर सर या सर्वांच्या वतीनं सर्व पालकांना मी आवाहन करतो. मग ते एससी असो, एसटी असो, एनटी असो, ओबीसी असो किंवा ओपन असो, या सर्व पालकांना मी आवाहन करतो की आम्ही आमच्या वसतिगृहात तुमच्या मुलांना पाठवा आणि या शिक्षण गंगेत सहभागी करा.
पुढे पुढे